नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. सेट परीक्षेसाठी आता फक्त 2 महिने राहिलेले आहेत. 7 एप्रिल 2024 ही परीक्षा आहे आणि या परीक्षेत तुमची मदत व्हावी म्हणून ही पीवायक्यू सिरीज आम्ही सुरू केलेली आहे. आणि तुमची मदत होत आहे की नाही किंवा तुम्हाला कन्सेप्ट समजत आहे की नाही ते तुम्हाला आम्हाला सांगायचे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि कमेंट्स करत चला, जेणेकरून मला तुम्हाला समजत आहे याची पोचपावती मिळेल. आणि जर तुम्ही MS सेट 2024 एक्झाम टार्गेट करत असाल तर या सिरीजमुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओज बघा आणि प्रश्न उत्तरे माझ्यासोबत सोडवायचा प्रयत्न करा. आणि ही सिरीज तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपण प्रश्न उत्तर बघूया. पहिला प्रश्न आहे, अ युनिट बाय विच द कोर्स वर्क इज मेजर्ड, म्हणजे एक एकक ज्याद्वारे अभ्यासक्रमाचे काम मोजले जाते. तर कशाद्वारे मोजले जाते? क्रेडिटद्वारे मोजले जाते का, ग्रेड श्रेणीद्वारे मोजले जाते का, की ग्रेड पॉइंट की क्रेडिट पॉइंट? सांगा बघू. तुम्हाला माहिती आहे का याबद्दल काही, की युनिट काय आहे अभ्यासक्रमाचे? तर अभ्यासक्रमाचे युनिट काय आहे तर क्रेडिट आहे, म्हणजे एक ज्याद्वारे अभ्यासक्रमाचे कार्य मोजले जाते. आता क्रेडिटनुसार आपल्याला PhD मध्ये क्रेडिट मिळतात, त्यामुळे क्रेडिट आता आम्हाला माहिती आहे. आणि एक क्रेडिट कशाच्या बरोबरी असतं तर एक क्रेडिट 1 तासाच्या शिकवण्याबरोबर असतं किंवा 2 तास प्रॅक्टिकल वर्क केले जाते त्याबरोबर असतं. आणि एक दर आठवड्याला एकदा फील्ड वर्क केलं जातं त्यामुळे पण एक क्रेडिट मिळतं. तर या तीनही मुळे एक एक क्रेडिट मिळतात, म्हणजे हे ऑर मध्ये आहे. जर का तुम्ही 1 तास शिकवलं तर एक क्रेडिट, त्याच्या जर का तुम्ही प्रॅक्टिकल वर्क घेतलं 2 तास तरी एक क्रेडिट, आणि फील्ड वर्कला पण गेले तरी एक क्रेडिट. ठीक आहे. त्यामुळे एक एकक ज्याद्वारे अभ्यासक्रमाचे काम मोजले जाते त्याला काय म्हणतात? क्रेडिट असे म्हणतात. समोरचा प्रश्न आहे, व्हॉट इज प्रसार भारती? प्रसार भारती काय आहे? तर ते टीव्ही चॅनलची मालिका असलेले खाजगी कंपनी आहे का, की मोठ्या मोबाईलची मालकी असलेले दूरसंचार नेटवर्क आहे, की जाहिरातीची आणि जनसंपर्क शाखा केंद्र आहे, की सार्वजनिक रेडिओ आणि टीव्ही साठी एक स्वायत्त संस्था प्रसारण कंपनी आहे? सांगा बघू काय आहे. तुम्ही आधी नाव ऐकलं असेल प्रसार भारती, आणि हा प्रश्न विचारला गेलेला आहे. हा PYQ प्रश्न आहे, म्हणजे सगळेच आहेत. ठीक आहे, तर सांगा बघू आपलं उत्तर काय असणार आहे. प्रसार भारती काय आहे? एक ऑटोनॉमस बॉडी आहे फॉर पब्लिक रेडिओ आणि टीव्ही ब्रॉडकास्टिंग, म्हणजे सार्वजनिक रेडिओ आणि टीव्ही साठी एक स्वायत्त संस्था प्रसारण कंपनी आहे. आणि हे जनतेसाठी बनवलेली गेली आहे, रेडिओ आणि दूरदर्शन प्रसारण आहे कंपनी. त्यानंतर ही 1997 म्हणजे 97 मध्ये बनवली गेलेली आहे आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा हे एक भाग आहे. आणि सध्या यांचे चेअरमॅन आहेत मृणाल पांडे. कोण आहेत? मृणाल पांडे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, कधी कधी विचारलं जातं. ठीक आहे. प्रसार भारती काय आहे तर एक ऑटोनॉमस बॉडी आहे पब्लिक रेडिओ आणि टीव्ही ब्रॉडकास्टिंगची. ठीक आहे. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे पेपर आणि पेपर 2 ची बॅच, ज्यात पूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स असतील, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स, पूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स जे PDF स्वरूपात असतील, 50 प्लस अधिक मॉक टेस्ट आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. सोबतच पूर्ण अभ्यासक्रमाचे MCQ नोट्स सुद्धा असतील. बॅच घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता, व्हॉट्सअप करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करून तुम्ही बॅच विकत घेऊ शकता. टेस्ट सिरीज सुद्धा आता उपलब्ध असणार आहेत MS सेटसाठी आणि नेटसाठी, त्यामुळे नक्की घ्या आणि तुमची प्रिपरेशन सुरू ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फॉर द फॉलोइंग, म्हणजे पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. कोणती? तर टीचिंग इन क्लासरूम हे ग्रुप कम्युनिकेशनचा भाग आहे का? इव्हॅल्युएटिंग आन्सर शीट्स म्हणजे उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा पार्ट आहे का? टीचिंग विथ पॉवर पॉईंट हे मास कम्युनिकेशनचा पार्ट आहे का? आणि डिबेटिंग इन क्लासरूम हे फॅटिक कम्युनिकेशन मध्ये येतं का? यातली बरोबर जोडी ओळखायची आहे. सांगा बघू काय असणार आहे. तर असणार आहे, टीचिंग इन क्लासरूम हे ग्रुप कम्युनिकेशनचा पार्ट आहे. म्हणजेच काय तर वर्गात शिकवणे हे गट संवाद कम्युनिकेशन, गट संवाद करणे याचा भाग आहे. तर ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे काय तर दोन पेक्षा जास्त व्यक्ती राहणे,
ते ग्रुप कम्युनिकेशन. आणि क्लासरूममध्ये तर राहतातच विद्यार्थी एवढे सारे आणि शिक्षक पण, ठीक आहे. आणि यातली ही बरोबर आहे, टीचिंग इन क्लासरूम हे ग्रुप कम्युनिकेशनचा पार्ट आहे. तर तसंच इव्हॅल्युएटिंग आन्सर शीट म्हणजे उत्तरपत्रिकाचे मूल्यमापन हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये येत नाही. ते कशात येतं, तर रिटर्न कम्युनिकेशन मध्ये येतं. कशात येतं, रिटर्न कम्युनिकेशन मध्ये, ठीक आहे. आणि टीचिंग विथ पॉवर पॉईंट हे मास कम्युनिकेशन मध्ये येत नाही, तर कशात येतं, हे ग्रुप कम्युनिकेशनचा पार्ट आहे, ठीक आहे. आणि डिबेटिंग इन क्लासरूम जे आहे ना, हे फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये येतं. कशात येतं, फॉर्मल कम्युनिकेशन. तर कशामुळे, कारण डिबेट जेव्हा आपण करतो ते एक मुद्देसूद पद्धतीने करतो आणि मुद्दे सुद्धा मांडतो. आणि ते एक फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये काय आहे, तर हेच आहे, प्रोसिजरनुसार जाणे, विशिष्ट पद्धत वापरणे. त्यामुळे डिबेटिंग हे फॉर्मल कम्युनिकेशनचा पार्ट आहे. काय आहे, फॉर्मल कम्युनिकेशनचा पार्ट आहे, ठीक आहे. तर आपलं उत्तर काय यायचं, टीचिंग इन क्लासरूम असणार आहे, जे ग्रुप कम्युनिकेशनचा पार्ट आहे, ठीक आहे. वर्गातल्या चर्चेत भाग घेणे हे वगैरे क्लासरूम कम्युनिकेशन मध्ये, तर ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग मेक क्लासरूम कम्युनिकेशन इंटरेस्टिंग. आताच मी तुम्हाला सांगितलं की वर्गातल्या चर्चेत भाग घेणं, प्रश्नांची उत्तरे देणं, मुद्देसूद मांडणं, हे काय आहे, क्लासरूम कम्युनिकेशन मध्ये. आणि क्लासरूम मध्ये कोण, शिक्षक आणि विद्यार्थी महत्वाचे असतात. भूमिका जी आहे त्यांची महत्वाची असते. आणि यात क्लासरूम कम्युनिकेशन मध्ये टीचर आणि स्टुडंट मध्ये सकारात्मक संबंध असणे खूप महत्वाचे आहे. वेल स्ट्रक्चर्ड टीचिंग चा पार्ट आहे ते. आणि वर्गातील संप्रेषण जे म्हणजे क्लासरूम कम्युनिकेशन आहे, त्यात वर्बल आणि नॉन व्हर्बल दोन्ही, वर्बल कम्युनिकेशन येतं, नॉन व्हर्बल येतं, आणि रिटर्न कम्युनिकेशनचा पार्ट आहे क्लासरूम कम्युनिकेशन, ठीक आहे. तर सांगा बघू काय असणार आहे, अनेक विषयावर बोलणे, हा यामुळे क्लासरूम कम्युनिकेशन इंटरेस्टिंग बनणार का, की फलदायी चर्चा, संबंधित संक्रमणाचा वापर, योग्य संदर्भ शोधणे, हुकुमशाही आदेश देऊन विद्यार्थ्यांवर दबाव आणणे. सांगा बघू काय असणार आहे. मेनी असाइड वाईल स्पीकिंग म्हणजे विषयाला साईडला ठेवून बोलणे, असं त्याचा अर्थ होतो, ठीक आहे. तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे फलदायी चर्चा. म्हणजेच चांगलं डिस्कशन, चर्चा महत्वाची असते क्लासरूम कम्युनिकेशन मध्ये. त्यानंतर यूज ऑफ रिलेव्हंट ट्रान्झिशन, एखादा टॉपिक शिकवताना रिलेव्हंट माहिती देणे आणि योग्य संदर्भ शोधणे, हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 2, 3, 4 असणार आहे. क्लासरूम कम्युनिकेशन इंटरेस्टिंग कशामुळे बनतं, तर चर्चेमुळे बनतं. जेव्हा टीचर, शिक्षक संदर्भ खूप चांगले देतो आणि रिलेव्हंट असतात सगळं, ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अरेंज द फॉलोइंग कंपोनंट ऑफ अ रिसर्च पेपर रिटर्न इन एपीएस स्टाईल इन अ करेक्ट ऑर्डर. म्हणजेच काय, तर एपीएस शैलीमध्ये लिहिलेल्या शोध निबंधाचे खालील घटक योग्य प्रमाणे लावा. तर काय दिलाय, आकडे दिले आहे, पद्धती, मेथड, इंट्रोडक्शन, टेबल्स, रिझल्ट, याद्वारे तुम्हाला सांगायचं. सांगा बघू. एपीएस स्टाईल म्हणजे काय, याआधी आपल्याला बघावं लागेल की स्टाईल ऑफ रेफरन्सिंग, जेव्हा आपण जनरल लिहू, शोध निबंध लिहू, रिसर्च जनरल, तेव्हा हे स्टाईल ऑफ रेफरन्सिंग येतं. एपीए हे त्याचा एक प्रकार आहे. ते एपीएचा फुल फॉर्म काय आहे, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. काय आहे, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. आणि हे कशासाठी वापरलं जातं, सोशल सायन्स, स्पेशली हे सोशल सायन्स साठी वापरलं जातं एपीएस स्टाईल. आणि हे इटॅलिक मध्ये राहतं नेहमी, त्यामुळे आपण ओळखू शकतो. जर का कधी जनरल हे इटॅलिक मध्ये लिहिलं राहिलं, तर ते एपीएस स्टाईल मध्ये लिहिलं आहे हे आपण ओळखू शकतो. आणि शैक्षणिक जे पेपर्स राहतात, संदर्भाचे स्वरूपन करण्यासाठी नियम आणि मार्गदर्शन तत्वाचा एक संच, एपीएस स्टाईल म्हणजे एक दिलेलं असतं, तत्व दिलेलं असतात, जे आपण आता बघणार आहोत. याद्वारे, या मार्गदर्शनाद्वारे आपल्याला लिहावं लागतं स्टाईल, ठीक आहे. आणि हे ऑथर डेट सिस्टम आहे, लेखक तारीख प्रणाली आहे. आणि तुम्ही मजकुरातील स्रोत, माहितीनंतर कंसात नाही का लेखकांचे नाव असते, प्रकाशनाचे वर्ष असते, हे सगळं कंसामध्ये असतं. आणि हे मजकूरमध्ये आपण लिहितो, ठीक आहे. संदर्भ सूची जेव्हा देतो आपण जनरल मध्ये, ठीक आहे. त्यानंतर काय, सांगा बघू याचं उत्तर काय आहे, तर त्याचं उत्तर आहे, आधी इंट्रोडक्शन येईल, त्यानंतर येईल मेथड, त्यानंतर येईल परिणाम, त्यानंतर येईल टेबल, आणि नंतर येईल आकडे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे, ठीक आहे. यानंतर बघून घेऊया एपीएस स्टाईल मध्ये आपण कसं लिहितो. बघा, यामध्ये ऑथरचं नाव आधी येतं, मग इयर येतं, नंतर मग टायटल ऑफ आर्टिकल येतं, टायटल ऑफ जनरल येतं, त्यानंतर मग व्हॉल्यूम नंबर, पेज नंबर, आणि मग ते URL ते करावं लागतं. म्हणजे काय, आता बघा इथं स्मिथ JR जॉन्सन LM, हे काय, हे नाव आहे. त्यानंतर 2022 इयर, इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन बायोडायव्हर्सिटी, हे काय, टायटल ऑफ आर्टिकल आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल सायन्स जे आहे ना, ते जनरल आहे, ठीक आहे. त्यानंतर URL दिले आहे, ठीक आहे. तर बघा, हे उदाहरण आपण बघा मराठीमध्ये दिलेलं आहे. हे स्मिथ JR हे लेखकाचे नाव, 2022 मध्ये त्यांनी केलं. त्यांचं याचं नाव, जनरलचं नाव, त्यानंतर आर्टिकलचं नाव,
आणि त्यानंतर URL. ठीक आहे. अशा प्रकारे एपीएस स्टाईल असतं. एपीएस स्टाईल म्हटलं तर सोशल सायन्स मध्ये येतं, आणि इटॅलिक जेव्हा केव्हा राहिलं तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा. सोशलॉजीसाठी पण यूज केलं जातं, इकॉनॉमिक्स, बिझनेस, नर्सिंग, सायकोलॉजी मध्ये हा फॉर्मॅट जास्त यूज केला जातो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इन द केस ऑफ निगेटिव्हली स्प्लिट डिस्ट्रीब्युशन, नकारात्मक तिरकस वितरणाच्या बाबतीत, तर यात मीन मोठा आहे, मोड, मीडियन असं दिलेलं आहे. तर हे काय आहे? ऍक्च्युली हे रिसर्च ऍप्टिट्यूड मधला प्रश्न आहे, आणि हे विचारतात पुष्कळदा, यावर भरपूर भर दिलेला आहे नेटनी. तर काय असतं, वितरण जे असतं, कधी कधी आपल्याला एक आपण चार्ट असते वितरणांचं, जसं आपल्याला आता हाईट दिलेला आहे लोकांचा, तर त्या आपल्याला त्यावरून आपल्याला हे काढायचं आहे, डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, ते वितरण करायचं आहे. तर ते कसं करतात? तर बेल शेप कर्व तुम्हाला जे माहिती असेल, माहिती आहे का तुम्हाला? बेल शेप कर्व अशी वगैरे राहते, त्यानुसार पण आपण डिस्ट्रीब्युशन करू शकतो. अं, बघा, हे अशा प्रकारची एक बेल कर्व राहते. इथे मग खाली वेट वगैरे काही दिलेलं राहते, हाईट वगैरे, ते आपल्या डाटानुसार आपल्याला करावं लागते, ते आपल्याला वितरण करावं लागते. त्यानंतर यामध्ये काय आहे, तर बेल शेप कर्व आहे, यात मीन, मोड, मीडियन मोड हे सगळे काय असतात, सारखे असतात बेल कर्व मध्ये. आणि हे जे आहे पॉझिटिव्हली, त्याचे दोन प्रकार आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ठीक आहे. आता आपल्याला या प्रश्नांमध्ये निगेटिव्ह विचारलाय, तर निगेटिव्ह मध्ये कसं असतं? तर यामध्ये बेल कर्व कशी असते पॉझिटिव्ह मध्ये? मीन जे आहे ते मोठं असतं, त्यानंतर मीडियन असतं, त्यानंतर मोड असतं. ठीक आहे. आणि हे कधी आपण, आपल्याला डेटा वगैरे असतो की नाही, कसला पण डेटा झाला, डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्झाम स्कोअर काही पण, तर हे डेटा दाखवण्यासाठी बेल कर्व यूज केली जाते. ठीक आहे. तर यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन आहेत. पॉझिटिव्ह ही लेफ्ट हँड साईडला जास्त असते, निगेटिव्ह राईट हँड साईडला. तर निगेटिव्हच्या यामध्ये काय असते, मोड मोठा असतो याच्यामध्ये, त्यानंतर मीडियन असतं, त्यानंतर मीन असतं. ठीक आहे. मोड मोठा असतो, मीडियन असतं, त्यानंतर मीन असतं. आणि पॉझिटिव्ह मध्ये मीन मोठं असतं, त्यानंतर मीडियन, त्यानंतर मोड. ठीक आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल. आता आपण उत्तर बघू. काय उत्तर आहे आपलं? मीन, मोड, मीडियन, मोड. याच्यामध्ये मोड मोठा आहे, मीन, मीडियन, मोड. ठीक आहे. तर नकारात्मक विचारलंय, नकारात्मक वितरण. ठीक आहे. आणि हे रिसर्च मध्ये विचारलं जातं, कारण हे जे आहे ना टेबल वगैरे, ते भरपूर विचारले जातात. ठीक आहे. त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा ठरतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सबमिट प्रोटोकॉल दिले आहे, त्याचे वर्ष दिले आहे, तुम्हाला लावायचं आहे. सांगा बघू. मोनेटिव्ह प्रोटोकॉल कधी आला, रिओ सबमिट कधी, क्योटो प्रोटोकॉल, पॅरिस अग्रीमेंट? सांगा बघू. 1992 मध्ये आलं, 2015, 87, 97. मॉनिट्रियल प्रोटोकॉल हा आला आहे 87 मध्ये. रिओ सबमिट आलेला आहे 92 ला. क्योटो प्रोटोकॉल आले आहे 97. पॅरिस अग्रीमेंट आलेला आहे 2015. आता आपण बघूया की, बघा आता मला जर का माहिती आहे क्योटो प्रोटोकॉल जे आलेलं आहे 97 ला, तर च 4, मला जर का मला कधी एकच माहिती आहे, तर यामध्ये ऑप्शन्स मध्ये च 4 एकच आहे, त्यामुळे मला पूर्ण मी लॉजिक लावून करू शकते. पण कधी जर का नाही, आता जसं इथं चा आन्सर जर का 2 असतं, तर मी थोडं कन्फ्युज झाले असते. त्यामुळे पूर्ण माहिती असणं आवश्यक असते, पण कधी कधी नसते जर का आपल्याला पूर्ण माहिती, तर आपण ऑप्शन्सद्वारे पण टिक करू शकतो. हे मला सांगायचं होतं, त्यामुळे मी हे सांगितलं. आणि आपलं उत्तर काय असणार आहे? AS3 1987, म्हणजे 87चं आहे मॉनिट्रियल प्रोटोकॉल. रिओ सबमिट आहे 92चं, क्योटो प्रोटोकॉल 97, आणि पॅरिस अग्रीमेंट आहे 2015चं. आणि तुम्ही ते करताय ना, किती प्रश्न म्हणजे माझ्याबरोबर उत्तर देणे, आणि शेवटी 16 प्रश्न असतील किंवा 15 प्रश्न असतील, त्यातील तुम्हाला किती उत्तर आले ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी तुमचे कमेंट्स वाचते आहे, लाईक करते आहे. ठीक आहे. आणि कमेंट्स नक्की करत जा, तेव्हा मला समजेल की तुम्हाला समजत आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघून घेऊया की मॉनिटरी प्रोटोकॉल कधी आला. 97 मध्ये आलेला आहे. ते काय आहे? इंटरनॅशनल ट्रिटी आहे. ओझोन थर संरक्षणासाठी ते बनवलं गेलेलं आहे. आणि ते 87 मध्ये आलं होतं. 97 मध्ये नाही, 87 मध्ये आलं होतं, पण ते अंमलबजावणी कधी झाली होती त्याची? 89 मध्ये झाली होती. त्यामुळे 89 पण महत्वाचं ठरतं, आणि 87 पण महत्वाचं ठरतं. कधी कधी जर का इथे 89 दिलं असतं, तर तुम्हाला 87 दिलंच नसतं ऑप्शन मध्ये, तर तुम्हाला 89 क्लिक करावं लागलं असतं, कारण ते अंमलबजावणी त्याची 89 मध्ये झाली होती. ठीक आहे. त्यानंतर रिओ समिट जे आहे ते 1992 मध्ये आलं होतं. आणि रिओ समिट काय? तर रिओ डी जानेरिओ एक ब्राझीलमध्ये शहर आहे, आणि तिथे झाली होती ही समिट. ठीक आहे. ज्याला अर्थ समिट असे सुद्धा म्हणतात. रिओला काय म्हणतात? अर्थ समिट सुद्धा म्हणतात. ठीक आहे, ते लक्षात ठेवा तुम्ही. आणि ह्युमन डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट, म्हणजे मानव विकास आणि पर्यावरणावर
ते सबमिट झालं होतं आणि त्याचा मेन मुद्दाच हा होता की ह्युमन डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट. ठीक आहे. नंतर किटो प्रोटोकॉल जो आहे तो ग्रीन हाऊस गॅसचे प्रमाण कमी करून ग्लोबल वॉर्मिंग कमी करणे याचा त्याच्यावर भर होता. किटो प्रोटोकॉल हे 1997 मध्ये बनलं होतं, पण इफेक्ट कधी झाला होता? 2005 मध्ये झाला होता. अंमलबजावणी कधी झाली? 2005 मध्ये. आणि याचं पहिलं सेशन कधी झालं होतं? 2008 मध्ये, फर्स्ट कमिटमेंट. ठीक आहे. आणि त्यानंतर पॅरिस अग्रीमेंट जे आहे ते 2015 मध्ये. तर पॅरिस अग्रीमेंट काय आहे तर हे आधी ऐकून घ्या की 2015 मध्ये ते बनलं होतं, पण अंमलबजावणी कधी झाली होती? 2016 मध्ये झाली होती. त्यामुळे हे लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे हं. कारण जसं मॉनिटरी प्रोटोकॉल 89 मध्ये अंमलबजावणी झाली ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि किटो 2005 मध्ये, आणि आणि पॅरिस जे आहे ते 2016 मध्ये. ठीक आहे. पॅरिस अग्रीमेंट कशासाठी आलं होतं तर ग्रीन हाऊस गॅस इमिशन, म्हणजेच CO2 जे आहे ते रिडक्शन कमी करण्यासाठी आणि 20% रिडक्शन करण्याचे याने ठरवलं होतं पॅरिस अग्रीमेंटमध्ये. आणि क्लायमेट चेंजवर आहे पॅरिस अग्रीमेंट, आणि ग्रीन हाऊस गॅस इमिशन यावर पण आहे. त्यामुळे ते दोन मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर ए असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, थर्मल एक्सपान्शन ऑफ ओशन मे लीड टू, म्हणजे महासागराचा थर्मल विस्तारामुळे काय होऊ शकते महासागराच्या. ठीक आहे. ग्लोबल वॉर्मिंग मध्ये जागतिक तापमानात वाढ होईल का? ओझोन डिप्लेशन होईल, म्हणजे ओझोन लेअर कमी होईल का? हिमनद्याचे वितळणे होईल का? की समुद्र पातळी वाढणे? काय होईल थर्मल एक्सपान्शन मध्ये? थर्मल विस्तार म्हणजे काय तर तापमानातील बदलांच्या प्रतिसादात पदार्थांचा आकार किंवा क्षेत्रफळ किंवा घनता बदलते. ठीक आहे, पदार्थांची. ठीक आहे. त्यामुळे काय होईल? याचा परिणाम होईल समुद्र पातळीवर. कारण थर्मल विस्तार काय असतात तर क्षेत्रफळ आणि घनतामध्ये चेंज होईल, आणि हिमनद्या मग ते वितळायला लागेल तर समुद्र पातळी वाढते. तर आपलं उत्तर सी लेवल राईसच आहे. ठीक आहे. मेल्टिंग ऑफ ग्लेशियर येणार नाही, कारण वितळते, क्षेत्रफळ घनता बदलते, पण त्याच्यात ते बदलून परिणाम काय होतं ते विचारलंय. त्यामुळे सी लेवल राईस होईल, समुद्र पातळी वाढेल. ठीक आहे. दीक्षाचे पूर्ण रूप काय? फुल फॉर्म ऑफ दीक्षा. दीक्षा काय आहे तर ते डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग आहे का? डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट फॉर नॉलेज शेअरिंग, डेटा इन्फॉर्मेशन अँड नॉलेज शेअरिंग, की डिजिटल इन्स्टिट्यूशन फॉर नॉलेज शेअरिंग? काय आहे ते? डिजिटल संस्था आहे की ज्ञानाची देवाणघेवाण, की जिल्हा संस्था आहे, की डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे? काय आहे दीक्षा? तर दीक्षा हे एक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग आहे. हे त्याचं फुल फॉर्म आहे. म्हणजे स्कूल एज्युकेशनचे जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यासाठी हे बनवलेलं आहे. NCERTनी इनिशिएटिव्ह घेऊन बनवलेलं आहे. आणि यात लर्निंगला प्रमोट केलं आहे, टीचिंगला प्रमोट केलेलं आहे, ई लर्निंगला आणि ई टीचिंगला. आणि यामध्ये काय तर टीचर डेव्हलप करू शकतो स्ट्रॅटजी, आणि प्लॅनिंग करून छान शिकवू शकतो. ई लर्निंग आणि ई टीचिंगला यात महत्त्व दिलेलं आहे. आणि diksha.government.in हे त्यांची वेबसाईट आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय आहे? डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू नेप 2020 मोर एचईज शॉल बी एस्टॅब्लिश्ड अँड डेव्हलप्ड इन अनडिझर्व्ड रिजन टू एन्श्युअर फुल. म्हणजे नेप जे आहे 2020 त्यानुसार एचई स्थापित केले जातील आणि कमी सेवा नसलेल्या प्रदेशात कशासाठी विकसित केले जाईल? तर ऍक्सेस, इक्विटी, इन्क्लुजन याच्यासाठी, की अकाउंटेबिलिटी, इक्वेलिटी, इंटिग्रेशनसाठी, असेसमेंट, इक्विलन्स, आयडेंटिटी, की ऑटोनॉमी, इफेक्टिव्हनेस, म्हणजेच स्वायत्तता, परिणामकारता आणि परिणाम किंवा मूल्यांकन, समतुलता किंवा ओळख कशासाठी? याच्या आधी आपण बघून घेऊया की नेप 2020 काय आहे. तर हे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे, ज्याच्यात भारताच्या नवीन शिक्षण व्यवस्थेची संकल्पना मांडली गेली. आणि त्यानुसार काय दिलं आहे, नेपनी काय दिलं आहे तर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ऍक्सेस, इक्विटी आणि इन्क्लुजन. म्हणजे नवीन शिक्षण प्रणाली दिली, त्याचा प्रवेश दिला, नवीन कोर्सेस दिले, आणि कोर्सेसमध्ये खूप बदलाव आले आहे. CBCS हे याचाच प्रकार आहे. म्हणजे आपण इच्छिकपणाने आपला कोर्स निवडू शकतो. इक्विटी दिली, तुम्हाला हिस्सा दिला त्याच्यात, आणि समावेश करून घेतलं. तर नेप आलं की ऍक्सेस, इक्विटी आणि इन्क्लुजन हे आलं. ठीक आहे. त्यामुळे ह्या ज्या सेवा आहेत त्यांनी प्रदान केलेल्या आहे आपल्याला, ऍक्सेस, इक्विटी आणि इन्क्लुजन. मध्ये या प्रश्नामध्ये तेच विचारलंय की नेप 2020 द्वारे काय आपल्याला प्रदान केलं आहे, त्यांनी कोणत्या सेवा प्रदान केलेल्या आहे? असेसमेंट, इक्विलन्स, आयडेंटिटी दिली, की अकाउंटेबिलिटी दिली, इक्विडिटी दिली, समानता दिली, काय दिली? त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऍक्सेस, इक्विटी आणि इन्क्लुजन. म्हणजेच नवीन शिक्षण प्रणाली त्यांनी आपल्याला दिली, त्यानुसार सगळं बदलत गेलं आणि नवीन भाग होत गेलं, समावेश आले कोर्सेसचे,
ई टीचिंग आली, ई लर्निंग आली. ठीक आहे, आपलं उत्तर ए असणार आहे. त्यानंतर आणि ह्या नेप 2020ची जागा ही नवीन आहे. यांनी कोणाची जागा घेतली, जे शिक्षण प्रणाली आली होती 1986 ला, त्याची जागा नेप 2020 घेतलेली आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर द की इंग्रेडियंट्स ऑफ क्वालिटी सर्व्हिस इन टीचर ट्रेनिंग, म्हणजे सेवा शिक्षक प्रशिक्षणातील गुणवत्तेचे मुख्य घटक कोणते? तर प्रिपरेशन ऑफ ट्रेनिंग मटेरियल, साहित्य, प्रशिक्षणाचे साहित्य तयार करणे, असेसमेंट ऑफ ट्रेनिंग नीड्स, डेव्हलपमेंट ऑफ अप्रोप्रिएट करिक्युलम मॉड्यूल्स, की प्रशिक्षणाच्या प्रभावाचे परिणामाचे मूल्यांकन. एक म्हणजे काय विचारलं याच्यामध्ये, क्वालिटी इन सर्व्हिस टीचर ट्रेनिंग, जे सेवा शिक्षक असतात त्यांची प्रशिक्षणाचा काय महत्वाचे घटक आहे प्रशिक्षणाचे, जेव्हा आपण एखादं सेवा शिक्षक प्रशिक्षण देत असतो त्यांना, तर काय महत्वाचे ठरते हे विचारलेलं आहे. सांगा बघू काय महत्वाचे ठरते आहे. तर साहित्य, प्रिपरेशन ऑफ ट्रेनिंग मटेरियल, म्हणजे कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या साहित्याने त्यांना शिकवायचं आहे ते खूप महत्वाचे ठरते. आणि त्याचे प्रभाव, त्याचे मूल्यांकन कसे होणार आहे, त्याचे इम्पॅक्ट प्रशिक्षणावर किती पडणार आहे ते खूप महत्वाचे ठरते. ठीक आहे, तर मग आपलं उत्तर काय असणार आहे, 1 आणि 4 असणार आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, शैक्षणिक कार्यक्रम पदवी पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना कोणते परिणाम प्राप्त होतात? कार्यक्रमाचे शिक्षण उद्दिष्टे, कार्यक्रम परिणाम, धडे परिणाम, अभ्यासक्रम परिणाम, की युनिट चॅप्टर आउटकम. काय होईल? ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावर काय मिळतं एखाद्या अकॅडमिक प्रोग्राम मध्ये? काय मिळतं? प्रोग्राम एज्युकेशन ऑब्जेक्टिव्ह, प्रोग्राम आउटकम. म्हणजे ग्रॅज्युएशनचं आउटकम मिळतं ना, डिग्री मिळते आपल्याला. ग्रॅज्युएशनचं विचारलंय तर डिग्री मिळेल, पोस्ट ग्रॅज्युएशनचं विचारलंय तर तिथे पण डिग्री मिळेल. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे, कार्यक्रम परिणाम. आता कार्यक्रम कोणता आहे? ग्रॅज्युएशनचा आहे, त्याचे त्याचे परिणाम मिळतील ना. लेसनचे तर मिळणार नाही, ते एक लेसन नाहीये. कोर्स आउटकम नाहीये, ते एक काय आहे, प्रोग्राम आहे, म्हणजे पीजी कोर्स आहे ते. पण आपलं उत्तर यामध्ये प्रोग्राम आउटकम येणार आहे, कारण ग्रॅज्युएशनचं ते एक प्रोग्राम आहे, त्यामुळे शैक्षणिक कार्यक्रम पदवी जे म्हणतो आपण, तर ते त्याचे परिणाम, त्याचं उत्तर येईल. आपण कन्फ्यूज होऊ शकतो कोर्स आउटकम आणि कार्यक्रम मध्ये, पण याचं उत्तर कार्यक्रम परिणाम, म्हणजे प्रोग्राम एज्युकेशन ऑब्जेक्टिव्ह किंवा प्रोग्राम आउटकम हे आहे. ठीक आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. असेच कन्फ्यूज करणारे ऑप्शन्स दिले जातात आपल्याला. 13वा प्रश्न आहे, इन ऑर्डर टू डेव्हलप अ व्हिडिओ फॉर मूक, हाऊ मच पोर्शन ऑफ सम कॉपीराइटेड व्हिडिओ इज अलाउड टू बी युज्ड. म्हणजे मूक जे आहे, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स जे आहे, त्यामध्ये व्हिडिओ बनवल्या जातात, कारण हे व्हिडिओ ऑनलाईन व्हिडिओ, ई व्हिडिओ पाहिले जातात. त्यामध्ये काय विचारलं आहे की किती पर्सेंट कॉपीराईट चालते, हो की नाही? म्हणजे कसं असतं, एखादा व्हिडिओ जर का करत आहे, 50 मिनिटाचा मी व्हिडिओ करते आहे, तर त्यात किती अ, किती गोष्ट, किती जे आपण इन्फॉर्मेशन असते ते कॉपीराईट चालते त्याचं. ठीक आहे, तर हे विचारलं आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे, जर का 50 मिनिटाचा व्हिडिओ आहे तर त्यात 10% म्हणजे 3 मिनिटापर्यंत तुम्ही कॉपीराईट तुमचं चालू शकते, 3 मिनिटापर्यंत. ठीक आहे, म्हणजे कॉपीराईट इन द सेन्स की काही काही इन्फॉर्मेशन नाही का आपली कॉपी करतो ना आपण, काही काही इन्फॉर्मेशन. तर मूक मध्ये जर का तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल मॅसिव्ह ऑनलाईन कोर्समध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला 10 मिनिटापर्यंत, 10% म्हणजे 3 मिनिटापर्यंतचा तुम्हाला कॉपीराईट घेता येतं, बाकी सगळं कंटेंट तुम्हाला तुमचं पाहिजे असते. ठीक आहे, यावर प्रश्न विचारला गेलेला आहे आणि असे प्रश्न विचारतात, त्यामुळे मी घेते आहे. थोडे कठीण वाटत असले तरी पण काही होत नाही, पण तुमच्या कानावरून एकदा गेलं पाहिजे की असं असं असतं. ठीक आहे, तेव्हाच जाऊन तुम्ही जेव्हा पेपर द्याल तेव्हा तुम्हाला आठवेल की नाही नाही, हे तेव्हा मी असं वाचलं होतं, तेव्हा मी हे असं ऐकलं होतं. ठीक आहे, त्यामुळे हार्ड वाटलं तर सोडून देऊ नका, ऐका. तर आता समोरचा प्रश्न आहे, व्हॉट इज स्कोप्स. स्कोप्स काय आहे? तर पीएचडी थेसिस तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर आहे का, की डेटाबेस कंटेनिंग ॲबस्ट्रॅक्ट सिटेशन ऑफ अकॅडमिक जर्नल, म्हणजे शैक्षणिक जर्नल्सचे ॲबस्ट्रॅक्ट किंवा असलेला समावेश आहे का, की संशोधन आणि विकास निधीसाठी एजन्सी आहे, की साहित्यिक चोरी तपासण्याचे सॉफ्टवेअर आहे? सांगा बघू काय आहे. स्कोप्स हे सायन्स आणि सोशल सायन्समध्ये किंवा टेक्निकल फील्ड, मेडिकल फील्डसाठी यूज केलं जातं. हे एक डेटाबेस आहे परीक्षण करण्यासाठी. काय आहे हे?
डेटाबेस आहे कंटेनिंग ॲब्स्ट्रॅक्ट अँड सिटिझेशन ऑफ अकॅडमिक जनरल. जनरल जेव्हा आपण बनवतो तेव्हा ते परीक्षण केलं जातं जनरल डेटाबेस, ज्याच्यावर रिसर्च जनरल जे आहे ना ते परीक्षण केलं जातं. हे एक सोशल सायन्ससाठी वापरलं जातं, मेडिसिन्स वगैरे मध्ये वापरलं जातं आणि एक डेटाबेस आहे हे. ठीक आहे. शैक्षणिक जनरल्स ॲब्स्ट्रॅक्ट आणि उद्धरणाचा समावेश असलेला डेटाबेस स्कॉप्स. ठीक आहे. हा, आता यामध्ये तुम्हाला मी प्लॅग्रिझम चेकिंग सॉफ्टवेअर, साहित्यिक चोरी तपासण्याचे सॉफ्टवेअर मी तुम्हाला सांगितलं होतं. जर का तुम्ही या आधीचे व्हिडिओ पाहिले असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की प्लॅग्रिझम चेकिंग सॉफ्टवेअर कोणते आहे, कोणाला म्हटले जाते आणि त्याचं नाव काय. कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा. ठीक आहे. यावरून मला समजेल तुम्ही किती व्हिडिओ बघताय आणि किती तुम्हाला समजत आहे. आणि जर का तुम्हाला नाही येत असेल हा क्वेश्चनचा आन्सर, तर मागचे व्हिडिओ जाऊन बघा आणि तिथे मी तुम्हाला सांगितलं याच्या आधी क्वेश्चन झालेला आहे की साहित्यिक चोरी तपासण्याचे सॉफ्टवेअरचे नाव काय आहे. ठीक आहे. आणि यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की भेटा. त्यानंतर इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन विल एनेबल, प्रभावी वर्ग संवाद सक्षम होईल. कधी सक्षम होईल? इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन काय असतं? यामध्ये इफेक्टिव्ह टीचिंग होतं का, प्रभावी शिक्षण, इंटरेस्ट इन लर्निंग राहतं का, मिनिमल असेसमेंट राहतं, किमान मूल्यांकन, की शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामधला संवाद होतात छान, आणि टीचर सेंट्रिक बिहेवियर राहतं. काय राहतं इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन मध्ये? याआधीच मी तुम्हाला सांगितलं होतं इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन कधी होतं. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कधी होतं? जेव्हा मला एखादा विषय तुम्हाला समजवायचा आहे आणि मी जशा प्रकारे समजलं आहे तसं मला, किंवा मला जशा प्रकारे समजवायचं आहे त्याच प्रकारे तुम्ही ते समजलात. हो की नाही? एक टॉपिक आहे ते मी तुम्हाला समजवत आहे आणि ते तुम्हाला त्याच प्रकारे समजलं आहे, ते आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. याचं उत्तर काय असणार आहे सांगा बघू? याचं उत्तर आहे ABD. म्हणजेच काय? इफेक्टिव्ह टीचिंग, इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन मध्ये इफेक्टिव्ह टीचिंग असते, इंटरेस्ट इन लर्निंग असते. तेव्हाच जाऊन जर का विद्यार्थ्यांना लर्निंग मध्ये इंटरेस्टच नसेल आणि शिक्षकाला पण शिकवण्यात इंटरेस्ट नसेल तर काही अर्थ नाही. त्यामुळे इफेक्टिव्ह क्लासरूम कधी होईल? जेव्हा दोन्ही शिकायला पण, विद्यार्थी शिकायला पण तयार असतील, इंटरेस्ट असेल त्यांना, तेव्हा ते महत्वाचं ठरेल. आणि त्यानंतर D, इंटरॅक्शन. स्टुडंट आणि शिक्षकाचं इंटरॅक्शन झालंच पाहिजे इफेक्टिव्ह क्लासरूम मध्ये, कारण चर्चा करणे आणि विद्यार्थी प्रश्न विचारतील तर त्याच्यावर चर्चा, इंटरॅक्शन. एखादा प्रश्न नाही आला, एखादा टॉपिक नाही समजला तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद असणे खूप महत्वाचे ठरते. त्यामुळे इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन मध्ये इंटरॅक्शन, इंटरेस्ट इन लर्निंग आणि इफेक्टिव्ह टीचिंग खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. शिक्षक केंद्रित वर्तन नसले पाहिजे, कारण आणि ते असेल तर ते इफेक्टिव्ह होत नाही. आणि असेसमेंट पण, मिनिमल असेसमेंट पण होत नाही. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? ABD, इफेक्टिव्ह टीचिंग, इंटरेस्ट इन लर्निंग आणि इंटरॅक्शन बिटवीन टीचर अँड स्टुडंट. ठीक आहे. इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन. आता तुम्हाला असं वाटत असेल की व्हिडिओमध्ये नुसते इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, इफेक्टिव्ह टीचिंग घेतात, पण हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. यावर नेहमी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा टॉपिक मी पण सोडू शकत नाहीये. आणि हे सगळं PYQ आहे, त्यामुळे तुम्हाला याची नक्कीच हेल्प होईल. ठीक आहे. ओके. आपले आज 15 प्रश्न झालेले आहेत, त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये 15 पैकी तुम्हाला किती उत्तरे आले आहेत ते नक्की कळवा. आणि मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं प्लॅग्रिझम चेकिंग सॉफ्टवेअर कोणते आहे ते मला कमेंटमध्ये कळवा. साहित्य चोरी थांबायचे असेल तर कोणते सॉफ्टवेअर यूज केले जाते हे कमेंटमध्ये कळवा. आणि नसेल येत तर जुने व्हिडिओ पहा, त्यामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. आणि उत्तर पण सांगितलेलं आहे. बॅच घेण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आता टेस्ट सिरीज आम्ही सुरू करणार आहोत. टेस्ट सिरीज तुम्ही घ्या आणि ते पेपर देऊन बघा, तुम्हाला नक्कीच मदत होईल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि असेच व्हिडिओ बघा आणि आपली प्रिपरेशन चांगली सुरू ठेवा, जोमाने सुरू ठेवा. थँक्यू.